वेलकम बॅक टू दिस चॅनल. आम्ही कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.2. ठीक आहे. त्याच्यातला क्वेश्चन नंबर किती चालू आहे? क्वेश्चन नंबर 10. त्याच्यातला 4 पासून चालू आहे. ठीक आहे. टोटल क्वेश्चन नंबर 10 मध्ये किती आहे? आय थिंक 9 क्वेश्चन आहेत. ठीक आहे. आणि पहिलं जे काय आता नवीन असतील कोणी पहिलं प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. पहिले जे काही व्हिडिओ आहेत जवळपास 16 ते 17 व्हिडिओ आहेत, कारण 1.1 आणि 1.2 खूप मोठा चॅप्टर आहे. ठीक आहे. म्हणजे मी जे काही प्रिव्हियस मध्ये शिकवलेलं आहे आणि तिथे काही फॉर्म्युले सांगितलेले आहेत पहिलं ते बघा, त्याच्यानंतर हे बघा, तरच 100% समजेल. आणि जे कोणी हे डायरेक्ट बघत असेल तर त्यांना हे काहीच समजणार नाही. ठीक आहे. परत मला दोष देणार, अरे काय शिकवतोय म्हणून. ठीक आहे. म्हणून पहिलं प्रिव्हियस व्हिडिओ बघा. आणि डिस्क्रिप्शन मध्ये नाही का तुम्हाला इथं व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे बघा, त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे. प्रत्येकाने व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून मला एकदाच लिंक टाकता येईल लाईव्ह आल्यावर. ठीक आहे. ओके, चला स्टार्ट करतो. आणि डेली 1:30 वाजता लाईव्ह आहे. ओके, चला स्टार्ट करतो. काय दिलंय? फोर्थ वाला y इक्वल टू tan इनवर्स ऑफ अँगल काय दिलंय? 2x+2 अपॉन 1 मायनस 3 टाइम्स ऑफ 4x दिलाय. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 10 मध्ये ऑल तुम्हाला जे काही क्वेश्चन आहे ते या फॉर्म्युलेने करायचे. ठीक आहे. tan इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये x+y अपॉन 1 मायनस x इंटू y, म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन खाली पाहिजे. जर दोघांचं मल्टिप्लिकेशन खाली असेल तर त्यावेळेस मी हा फॉर्म्युला यूज करणार, दॅट इज tan इनवर्स ऑफ x, ओके, प्लस tan इनवर्स ऑफ y, सो tan इनवर्स ऑफ y. ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज करणार. आता बघा इथं y इक्वल टू tan इनवर्स ऑफ काय बोललो मी आता ह्याला 2x+2 आहे. सो मी काय करणार, त्याला असं लिहू शकतो का? 2x इंटू 2 लिहू शकतो. लिहू शकतो, कारण बघा ना इथं बेस आहे आणि पॉवरला ऍडिशन आहे. सो दॅट टाइम 2x इंटू 2 करायचं. ठीक आहे. 2 चा स्क्वेअर किती येतो? 4 येतो. ठीक आहे. सो मी इथे पुढे लिहू शकतो. अजून एक स्टेप लिहितो. चला 4x ऍज इट इज. ओके, चला tan इनवर्स ऑफ हे 2 चा स्क्वेअर काय येतो? 4 इंटू 2x अपॉन 1 मायनस 3 टाइम्स ऑफ 4x. आता नीट फॅक्टर कडे व्यवस्थित लक्ष द्या. बघा फॅक्टर काय सांगतोय तुम्हाला. काय सांगितलं? इथे दोघांची ऍडिशन पाहिजे आणि हे जे काही नंबर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन खाली पाहिजे. ठीक आहे. त्यावेळेसच मी हा फॉर्म्युला यूज करणार. मग आता मी काय बोलतो बघा, 4 टाइम्स ऑफ 4 वेळा काय आहे? 4 टाइम्स ऑफ 2x आहे. म्हणजे ऍक्च्युली 2x ऍक्च्युली हे असं आहे. ठीक आहे. 4 टाइम्स ऑफ 2x आहे. सो 4 टाइम्स ऑफ 2x चे असे फॅक्टर पाडा की त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन 4 टाइम्स ऑफ 2x यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन बघा हे ऍडिशन सबट्रॅक्शन हे यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे? 3 टाइम्स ऑफ 4x. जरासा कंडिशन समजून घ्या. ठीक आहे. जे पहिल्यापासून व्हिडिओ बघत आहेत ते क्वेश्चन नंबर 10 चा पहिल्यापासून, तर त्यांना हे नक्की समजणार. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स ऑफ 4x पाहिजे. मग असे कोणते फॅक्टर आहेत? सो मी असं लिहू शकतो का याला 3 टाइम्स ऑफ 2x, ओके, मायनस बघा 3 प्लस 1 करतो. ओके, 1 टाइम्स ऑफ 2x. बघा 3 टाइम्स ऑफ 2x, ओके, प्लस 1 टाइम्स ऑफ 2x. टोटल किती झाले? 4 टाइम्स. सो एक फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झाली, म्हणजे हे रूट्स बरोबर आहेत माझे. ठीक आहे. हे रूट्स आहेत माझे. जर मी ऍड केलं तर 4 टाइम्स ऑफ 2x येतं. आता सेकंड कंडिशन काय सॅटिस्फाय झाली पाहिजे? त्यांचा मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे? 3 टाइम्स ऑफ 4x यायला पाहिजे. बघा करून 3 इंटू 2x मल्टिप्लाय बाय 1 टाइम्स ऑफ 2x. करा बघ मल्टिप्लाय. 3 1 जा 3. ओके, 2x इंटू 2x म्हणजे किती झाले रे? दॅट इज 2x चा स्क्वेअर झाला. हे 2 आहेत ना, सो त्याचा स्क्वेअर. सो मी असं लिहू शकतो का? 2 चा स्क्वेअर किती? 4. सो x तसाच. ओके, म्हणजे हे रूट्स माझे परफेक्ट आहेत. बघा मल्टिप्लिकेशन पण आली. सो माझे रूट्स हे एकदम परफेक्ट आहेत. ठीक आहे. थोडं जास्त वेळ घेतला पण जाऊ दे, तुम्हाला नक्की समजलं असेल. ओके, चला स्टार्ट करतो. म्हणजे माझे रूट्स कोणते आहेत हे. सो मी इथं असं लिहिणार tan इनवर्स ऑफ
ह्याच्या जागी मी हे लिहिणार. सो दॅट इज 3 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स प्लस 1 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स अपॉन 1 मायनस ह्याच्या जागी काय लिहिणार हेच लिहायचं तुम्हाला. सो 3 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स इंटू 1 टाइम्स ऑफ काय लिहिणार. सो ओनली 2 रेस टू एक्स लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. ओके बरोबर आहे. आता एक मिनिट रफ करतो. व्यवस्थित लक्ष द्या. इथं फॅक्टर पाडताना तुम्ही चुकू शकता म्हणून बोलते व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. चला आता झालं का ह्यांचं मल्टिप्लिकेशन इथं आहे. सो दॅट टाइम हे यूज करणार. ओके म्हणजे y इक्वल टू काय लिहिणार मी. तर इथं खाली लिहितो tan इनवर्स ऑफ हे लिहिणार. ओके 3 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स हे लिहितो प्लस इथं प्लस हे प्लस. सो tan इनवर्स ऑफ हा फॉर्म्युला यूज करतोय मी इथं. सो tan इनवर्स ऑफ 2 रेस टू एक्स 1 नाही लिहिते चालेल. ओके हा चला आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट हे फॉर्म्युला आहे. ओके हे फॉर्म्युला आहे. मग आता डिफरन्शिएट करा with respect to x. So that time dy by dx equal to tan inverse आहे. tan inverse चा फॉर्म्युला काय येतो. tan inverse चा फॉर्म्युला आहे सो 1 by 1 plus x square हे माहिती तुम्हाला. सो 1 by 1 plus x इथं x आहे म्हणून x square. सो x म्हणजे काय आपला दिस टर्म. सो 3 2 raised to x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 into 2 raised to x चा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. ठीक आहे त्याला विसरू नका. चला नाव नेक्स्ट इथं प्लस काय म्हणायचं डेरिव्हेटिव्ह 1 by 1 plus 2 raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर. सो इथं 2 raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार 2 raised to x. ठीक आहे चला 3 कॉन्स्टंट टर्म सो बाहेर येणार. बघा बाहेर लिहिलं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 raised to x माहिती तुम्हाला माहिती a raised to x चा फॉर्म्युला काय असतो a raised to x log a हे डेरिव्हेटिव्ह असतं माहिती. सो इथे 2 असेल तर इथे 2 येणार इथे 2 येणार. सो 2 raised to x log 2 अपॉन 1 प्लस सो डायरेक्ट लिहू 3 चा स्क्वेअर 9 आणि 2 चा स्क्वेअर 4. सो इथे ना 4 raised to x. ओके 9 नी ह्याला मल्टिप्लाय करू नका नाही तर चुकेल. ओके हा बघा आता प्लस 2 raised to x डेरिव्हेटिव्ह 2 raised to x log 2 अपॉन 1 प्लस 2 चा स्क्वेअर 4 raised to x. ठीक आहे एकतर हे कॉमन काढा किंवा हा तसंच ठेवलं तरी चालेल. काढा स्क्रीनशॉट लवकर. ना क्वेश्चन नंबर 10 मधला 5th ला क्वेश्चन बघा व्यवस्थित लक्ष द्या. तिथं पण फॅक्टर्स पाडायचे तुम्हाला. काय करायचं बघा y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 raised to x आहे आणि होल डिवाइड बाय 1 प्लस 2 raised to 2x प्लस 1 आहे. ठीक आहे बघा 2 raised to 2x प्लस 1 आहे. मग पहिलं याला स्प्लिट करा म्हणजे पहिलं आपल्याला समजायला लागेल की नाही का इथं काय व्हॅल्यू आहे ऍक्च्युली तरच आपण वरचे फॅक्टर डिसाइड करणार ना. ठीक आहे म्हणून इथली व्हॅल्यू शोधावा लागेल. मग बघा ऍक्च्युली काय आहे 2 raised to 2x प्लस 1 आहे. सो मी ह्याला स्प्लिट करतो 2 raised to 2x into 2 raised to 1 आहे. ठीक आहे ऍक्च्युली असं आहे. सो ह्याला मी असं लिहू शकतो का 2 चा स्क्वेअर किती 4 raised to x 2 चा स्क्वेअर 4. ओके आणि x तसाच इंटू 2. ओके 2 पुढे देतो म्हणजे ऍक्च्युली जे काय आहे ते असं आहे. ठीक आहे हे जे काय आहे ते ऍक्च्युली असं आहे 2 टाइम्स ऑफ 4 raised to x आहे ऍक्च्युली असं आहे. ठीक आहे मग आता करूया आपण y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 raised to x अपॉन 1 प्लस 2 raised to ह्याच्या जागी काय लिहिणार ह्याच्या जागी हे लिहिणार. ठीक आहे 2 टाइम्स ऑफ 4 raised to x. मग आता 2 raised to x चे असे फॅक्टर पाडा की त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन 2 raised to x यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे दॅट इज 2 टाइम्स ऑफ 4 raised to x यायला पाहिजे. मग असे कोणते फॅक्टर असतील मग ही फॅक्टर घेऊ का मी. बघा 2 raised to x आहे नाही का. ठीक आहे सॉरी 1 टाइम्स ऑफ 2 raised to x आहे ना 1 टाइम्स ऑफ 2 raised to x आहे. बघा 1 टाइम्स ऑफ दॅट इज 2 raised to x आहे. सो मी कसं करेल याला 2 raised to 2 into 2 raised to x 2 टाइम्स ऑफ 2 raised to x. ओके त्याच्यातून मी 1 टाइम्स ऑफ 2 raised to x मायनस करतो.
ठीक आहे, किती टाइम्स ऑफ 1 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स मायनस करतो. सो राहिले किती मग 1 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स राहिले 1 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स. सो कंडिशन इज सॅटिस्फाय. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झाली. ठीक आहे, म्हणजे 2 2 रेस टू एक्स होते आणि 1 2 रेस टू एक्स होता. सो 2 मधून 1 गेले, 1 राहिला 1 2 रेस टू एक्स. ठीक आहे, म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. नाव सेकंड कंडिशन, हे जे काही रूट आहेत बघा कोणते वाले, हे जे काही रूट आहेत ह्यांचं जे काही मल्टिप्लिकेशन आहे ते किती यायला पाहिजे 2 इंटू 4 रेस टू एक्स यायला पाहिजे. येत आहे का बघू आपण. चला इथंच मल्टिप्लिकेशन करतो. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन करतो. सो 2 तसाच 2 रेस टू एक्स 2 रेस टू एक्स किती झाले 2 रेस टू एक्स चा स्क्वेअर झाला. ओके, सो 2 तसाच 2 चा स्क्वेअर 4 रेस टू एक्स ऍज इट इज. सो ह्यांचं मल्टिप्लिकेशन पण 2 इंटू 4 रेस टू एक्स येते. सो कंडिशन इज सॅटिस्फाय. सो नाव हिअर इज टॅन इनवर्स, म्हणजे मी 2 रेस टू एक्स च्या जागी काय लिहिणार 1 टाइम्स ऑफ आहे, हे 1 टाइम्स ऑफ आहे 1 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स आहे. त्याच्या जागी मी असं लिहू शकतो का 2 इंटू 2 रेस टू एक्स मायनस 1 टाइम्स ऑफ 2 रेस टू एक्स. हा असं लिहू शकतो. ठीक आहे, नाव 1 प्लस ह्याच्या जागी ह्यांच्या दोघांचं प्रोडक्ट. ठीक आहे, 2 इंटू 2 रेस टू एक्स इंटू 2 रेस टू एक्स एकदा लिहितो. ठीक आहे, हे रफ करतो. बघा आता काय काय लक्षात द्या व्यवस्थित. आता फॉर्म्युला कोणता यूज झाला, हा फॉर्म्युला यूज झाला. म्हणजेच काय नाही इथं मायनस आहे. सो दॅट टाइम हिअर इज मायनस अँड हिअर इज प्लस. सो हिअर इज मायनस. सो अप्लाय दिस फॉर्म्युला tan inverse x minus y upon 1 plus x into y. So that time tan inverse x minus tan inverse y. So इथे आहे ना tan inverse बघा पहिले x ची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू 2 into 2 raised to x. ओके, मायनस tan inverse of 2 raised to x. मग आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx equal to tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय तर 1 by 1 plus x square. सो x काय इथं हे, सो इथं ना 2 into 2 raised to x ब्रॅकेट स्क्वेअर. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 into 2 raised to x. हे तर डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ठीक आहे, मायनस ऍज इट इज 1 अपॉन tan inverse 2 raised to x चे डेरिव्हेटिव्ह काय ना 1 upon 1 plus 2 raised to x आहे ना आणि ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे फॉर्म्युले लक्षात राहू दे. ब्रॅकेट स्क्वेअर आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ हे स्क्वेअर लिहितो व्यवस्थित. हे स्क्वेअर आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 रेस टू एक्स चं काढावं लागेल. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. 1 अपॉन चला डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 हे कॉन्स्टंट मल्टिप्लाय आहे सो बाहेर येणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 रेस टू एक्स चं काय ना 2 रेस टू एक्स लॉग 2 येणार. ठीक आहे, अपॉन 1 प्लस 2 चा स्क्वेअर 4. सो इथे येणार 4 2 चा स्क्वेअर 4 इंटू 4 रेस टू एक्स. ठीक आहे, हे असं येणार. नाव पुढं मायनस 2 रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह 2 रेस टू एक्स अपॉन 1 प्लस 2 चा स्क्वेअर 4 रेस टू एक्स. ओके, 2 रेस टू एक्स कॉमन काढू शकता. इथं तुम्ही ऍडजस्टमेंट पण करू शकता. इथं असं लिहू शकता 4 रेस टू, इथं बघा काय लिहू शकता असं पण लिहू शकता 2 चा स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आणि इथं 2 स्क्वेअर ना. ओके, मग ह्याला तुम्ही असं लिहू शकता 2 रेस टू एक्स प्लस 2 असं पण लिहू शकता किंवा ह्याच्यातून कॉमन पण काढू शकता. ठीक आहे, दॅट्स अप टू यू. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. ना क्वेश्चन नंबर 6-1 बघा व्यवस्थित लक्ष द्या. काय दिलं इथं y इक्वल टू कॉट इनवर्स ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर अपॉन 5a इंटू एक्स दिलंय. ठीक आहे, बघा बाहेर काय दिलंय कॉट इनवर्स. सो मला त्याचा कन्वर्ट कशामध्ये करणार टॅन इनवर्स मध्ये, कारण मी टॅन इनवर्सचे फॉर्म्युला यूज करतो ना. सो दॅट टाइम y इक्वल टू कॉट इनवर्स आहे म्हणजे मी ज्यावेळेस टॅन इनवर्स लिहिणार त्यावेळेस खालची टर्म वर जाणार आणि वरची टर्म खाली येणार. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. सो 5a इंटू एक्स आणि वरची टर्म खाली a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर. ठीक आहे, बघा टॅन इनवर्स आणलं. आता इथं 1 आहे, इथं किती आहे a स्क्वेअर आहे. मग मला इथे a स्क्वेअर ची गरज आहे का नाही. सो मी काय करणार डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय a स्क्वेअर. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय a स्क्वेअर. सो दॅट टाइम काय काय येणार मग
y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, बघा ए स्क्वेअर डिवाइड करा, 5a इंटू एक्स अपॉन ए स्क्वेअर. सो काय होणार, एक ए आणि एक ए कॅन्सल, सो 5x बाय ए राहणार, x बाय ए असं राहणार. ठीक आहे. सो मी वर असं लिहितो 5 इंटू एक्स बाय ए अपॉन इथं काय राहणार, ए स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर केलं 1 राहणार, सो इथे येणार 1. ठीक आहे. पुढं इथं काय येणार, मायनस तसाच 6 असाच, एक्स स्क्वेअर आहे आणि डिवाइडिंग बाय बी ए स्क्वेअर करतोय, सो कॅन्सल काहीच होत नाही. सो एक्स बाय ए इथं स्क्वेअर येणार, इथं स्क्वेअर येणार. ओके. पण हे दोघांचा स्क्वेअर मी कॉमन लिहितो. ठीक आहे. हे दोघांचा स्क्वेअर मी कॉमन लिहितो. आलं का त्या फॉर्मॅट मध्ये, बघा त्या फॉर्मॅट मध्ये आलं. आता 5 टाइम्स ऑफ एक्स बाय ए आहे आणि 6 इंटू एक्स बाय ए ब्रॅकेट स्क्वेअर आहे. सो 6 असे फॅक्टर पाडा की त्यांची मल्टिप्लिकेशन 6 यायला पाहिजे आणि ऍडिशन सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे, 5 टाइम्स ऑफ एक्स बाय ए यायला पाहिजे. सो काय काय असतील फॅक्टर सांगा बघू. असं लिहू शकतो का 5 ला मी 3 टाइम्स ऑफ एक्स बाय ए मायनस इथं 5 आहे ना, सो प्लस 2 टाइम्स ऑफ एक्स बाय ए. ठीक आहे. कारण एक्स बाय ए एक्स बाय ना, सो 3 टाइम्स ऑफ दिस टर्म प्लस 2 टाइम्स ऑफ दिस टर्म किती झाले टोटल 5 टाइम्स. सो दिस कंडिशन इज सॅटिस्फाय. ओके. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता सेकंड कंडिशन काय सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, ही कंडिशन. मग होत आहे का बघू. 3 2 जा 6 एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर ए इंटू ए दॅट इज ए स्क्वेअर. मल्टिप्लिकेशन करत असताना ठीक आहे मल्टिप्लिकेशन हे यायला पाहिजे. येतंय का, बघा येतंय, कारण ब्रॅकेट स्क्वेअर केलं तरी. ओके. होतंय ते. आता पुढे बघा काय काय करणार, म्हणजे कोणते फॅक्टर लिहिणार मी, हे फॅक्टर लिहिणार. ओके. बघा आता व्यवस्थित, दॅट इज इथे येणार टॅन इनवर्स ऑफ 5 ला कसं लिहिणार, 3 टाइम्स ऑफ एक्स बाय ए प्लस 2 टाइम्स ऑफ एक्स बाय ए अपॉन 1 मायनस ह्याला कसं लिहिणार, 3 इंटू एक्स बाय ए इंटू 2 इंटू एक्स बाय ए. ठीक आहे. हे फॅक्टर झाले. आता ही कंडिशन बघा सॅटिस्फाय झाली. सो 1 मायनस दिस इंटू दिस, बघा हे इंटू हे खाली आहे. सो y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ दिस टर्म, टॅन इनवर्स ऑफ 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो, सो 3x बाय ए आणि इथं मध्ये प्लस आहे, सो प्लस येणार टॅन इनवर्स ऑफ 2x बाय ए, 2x बाय ए. करा डिफरन्शिएट, मग आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. डिफरन्शिएट with respect to x, so dy by dx equal to tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं, that is 1 by 1 plus x square. So that time 1 by 1 plus x म्हणजे ह्याचा स्क्वेअर, सो इथे येणार 3x by a ब्रॅकेट स्क्वेअर आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, ह्याचं 3x by a चा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. ठीक आहे. चला प्लस सेम तसंच 1 by 1 प्लस डेरिव्हेटिव्ह काढता 2x by a ब्रॅकेट स्क्वेअर. हा. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन 2x by a, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x by a. ठीक आहे. सांगतोय, तिकडे जर दिसत नसेल तरी मी सांगतोय तुम्हाला. ओके. चला 3 by a कॉन्स्टंट आहे, सो 3 by a बाहेर येणार, मान्य आहे. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं, 1 येतं, सो 1 लिहिलं. लिहा किंवा लिहू नका, ठीक आहे, तुमची इच्छा. आपण 1 तसाच 3x स्क्वेअर, सो 3 चा स्क्वेअर 9 येणार, 9x स्क्वेअर आणि a स्क्वेअर येणार. ओके. डिवाइड बाय a स्क्वेअर. पण a स्क्वेअर मी याला मल्टिप्लाय करू शकतो, इथंच करतो मी जे काय आहे ते. सो मी इथं a स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं, सो a स्क्वेअर 1 जा a स्क्वेअर डिवाइड बाय a स्क्वेअर. ओके. होल डिवाइड बाय a स्क्वेअर येणार, प्लस इथं काय येणार 2 बाय a मी बाहेर काढतो, सो 2 बाय a बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं 1 येतं, सो नाही लिहित. 1 प्लस 2 चा स्क्वेअर 4 आणि x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. इथं पण सेम तसंच a स्क्वेअर नी इथं मल्टिप्लाय करा, सो a स्क्वेअर 1 जा a स्क्वेअर येणार, इथे येणार a स्क्वेअर प्लस होल डिवाइड बाय a स्क्वेअर. 1a कॅन्सल, 1a कॅन्सल. सो राहिले काय काय मग, इथं बाजूला dy बाय dx लिहा, dy बाय dx. सो राहिलं काय काय मग, हा a कुठं जाणार, वर जाणार, सो 3a
बाय बघा हा ए वर 3 ला मल्टिप्लाय होणार 3a अपॉन ए स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर. हा ए राहिला सो 2 ला मल्टिप्लाय होणार प्लस 2a अपॉन ए स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर असेल. काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर 7th बघा 7th वाला किती इझी आहे. y इक्वल टू tan इनवर्स a प्लस b tan x b मायनस a tan x दिलं. ठीक आहे, बाहेर tan इनवर्स आहे tan इनवर्स, सो चेंज करायची गरज नाही मला. इथं 1 आहे, इथं 1 आहे का नाहीये, सो इथं काय आहे b आहे. सो मी काय करणार डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय b. ठीक आहे, b ने डिवाइड करणार मी. बघा आता पुढं चला b ने डिवाइड करा tan इनवर्स इथे येणार a बाय b. ठीक आहे, प्लस इथे काय होणार b tan x अपॉन b. जर असं डिवाइड केलं तर b आणि b कॅन्सल होणार, राहिले काय फक्त tan x. सो मी फक्त tan x देतो इथं. इथे येणार tan x अपॉन b अपॉन b कॅन्सल 1 येणार, इथे येणार 1 मायनस इथे काय होणार a बाय b इंटू tan x. बरोबर ना, डिवाइड बाय बी करतोय मी, सो ए बाय बी येणार. ओके, बघा ह्यांची ऍडिशन जे आहे तेच ह्यांचं मल्टिप्लिकेशन खाली पाहिजे आहे का. ए इंटू बी सॉरी ए अपॉन बी इंटू टॅन एक्स आहे खाली, हो आहे. सो मी डायरेक्ट फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, मग फॉर्म्युला काय येणार दॅट इज टॅन इनवर्स ऑफ ए बाय बी. ओके, प्लस टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स. Tan inverse of this term tan x. Okay, tan inverse tan get cancelled, so only remaining is tan inverse a by b plus हे get cancelled, so राहिलं काय x. So बघा tan inverse a by b आहे, so a by b म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे. मग हे कॉन्स्टंट आहे, सो मग माझी व्हॅल्यू पण कॉन्स्टंट मध्ये येणार. बरोबर ना. सो इथे x दिसतंय का तुम्हाला, x आहे का नाहीये, तरच मी डेरिव्हेटिव्ह काढला असता याचा. पण इथे हे कॉन्स्टंट टर्म आहे, सो माझा ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0, कारण कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इक्वल टू ह्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार कारण कॉन्स्टंट आहे, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं 1, सो 1 येणार. सो आन्सर इज 1 dy बाय dx. चला काढा स्क्रीनशॉट आता लवकर, इझी होतं ना खूप. चला ना क्वेश्चन नंबर 8-1 बघा 8-1 आयएमपी क्वेश्चन आहे, व्यवस्थित समजून घ्या. ऍडजस्टमेंट इथं. ओके, बघा काय दिलं इथं y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5 मायनस x अपॉन 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 3. ठीक आहे, सर्वात प्रथम बघा tan इनवर्स आहे. ओके, चला खाली डिवाइडला 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे का नाही. मग मी पहिले काय करणार 1 आणणार. 1 कसा आणणार y इक्वल टू tan इनवर्स ऑफ, सो मी असं आणणार 5 मायनस x. 1 आहे का इथं नाहीये, सो मी काय करणार 1 नी ऍड करणार आणि 1 मायनस करणार. ठीक आहे, 1 मी एक्स्ट्रा घेतलाय, सो मला ह्याला कॅन्सल करण्यासाठी मी -1 घेणार. हे झालं ऍडजस्टमेंट. ठीक आहे, पुढं प्लस 6x स्क्वेअर ऍज इट इज मायनस 5x मायनस 3. ओके, हे समजलं का. 1 ऍड केला, 1 सबट्रॅक्ट केला, पण -1 मायनस 3 किती होतं तरी -1 मायनस 3, सो दॅट इज -4. सो मी असं लिहू शकतो याला -4. इथे काय येणार -4. ओके, हे झाले तुमचे फॅक्टर, म्हणजे सॉरी हे झालं तुमचं ऍडजस्टमेंट. आता ह्याचे असे फॅक्टर पाडा, हे तुम्हाला फॅक्टर पाडता येईल ना. ठीक आहे, सॉल्व बाय फॅक्टरायझेशन. आणि हा फॅक्टर कसं पाडायचे मी ते तुम्हाला सांगणार नाही, कारण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येतंय. ठीक आहे, 10th स्टँडर्डला झालेला आहे, उगाच तुम्ही 12th स्टँडर्डला नाही आले. हे ज्यांना कोणाला येत नसेल मग त्यांचा 12th स्टँडर्ड पर्यंत येऊन काय फायदा नाहीये. रेडी सांगतो, तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. मग तुम्ही उगाच 12th स्टँडर्ड टाइमपास साठी आलाय, कारण तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर पाडता येत नाही साधे. ठीक आहे, समजतंय का. म्हणून तुम्हाला हे फॅक्टर पाडता यायलाच पाहिजे. आणि मी ह्याचे फॅक्टर मी डायरेक्ट घेणार. ठीक आहे, ह्याचे फॅक्टर काय काय येतात दॅट इज 2x प्लस 1 ह्याचे फॅक्टर. ठीक आहे, 2x प्लस 1 आणि 3x मायनस 4. ओके, सॉल्व बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉरी फॅक्टरायझेशन मेथड. ओके,
म्हणजे हे काय सिम्प्लिफिकेशन करायची गरज नाही याला, तुम्ही एका साईडला फॅक्टर काढू शकता आणि डायरेक्ट व्हॅल्यू लिहू शकता. ठीक आहे, चला लिहितो मी इथं tan इनवर्स ऑफ 5 मायनस एक्स. ठीक आहे, 5 मायनस एक्स अपॉन 1 प्लस काय लिहिणार 2x प्लस 1 आणि 3x मायनस 4. हा आता बघा ह्याचं मल्टिप्लिकेशन, बघा मल्टिप्लिकेशन आलं, पण हे जे काय मल्टिप्लिकेशन आहे एक तर ऍड केल्यावर ही व्हॅल्यू येईल का सबट्रॅक्ट केल्यावर ही व्हॅल्यू येईल हे पण माहिती पाहिजे ना, हे चेक केलं पाहिजे ना. ठीक आहे, चला चेक करून दाखवतो. 2x प्लस 1 एकदा मी ऍड करतो, ऍड करून बघतो ही व्हॅल्यू येते का. सो प्लस 3x मायनस 4. बघा 2x प्लस 3x दॅट इज 5x. ओके, 4 मधून 1 गेले 3 राहिले, सो मायनस 3 येणार. बघा मॅच होतंय का, नाही होते मॅच. सो मी आता सबट्रॅक्ट करतो. हा ठीक आहे, सबट्रॅक्ट करून बघतो. सबट्रॅक्ट केलं काय होणार, इथे ब्रॅकेट टाकावं लागेल. सो दॅट टाइम 2x प्लस 1 मायनस, नीट लक्ष द्या, 3x मायनस 3x मायनस अँड मायनस प्लस. ओके, मायनस अँड मायनस प्लस 4 ऍज इट इज. 2x मधून मायनस 3x गेले, सो दॅट इज मायनस x राहिले. आणि 1 प्लस 4 दॅट इज किती आहे 5 प्लस 5. बघा 5 मायनस एक्स आला का, 5 मायनस एक्स. ओके, जर मी ह्याला सबट्रॅक्ट केलं तर माझी व्हॅल्यू, ह्याला जर सबट्रॅक्ट केलं तर माझी व्हॅल्यू ही येते. सो मी ह्याच्या जागी हे लिहिणार. ठीक आहे, ह्याच्या जागी काय लिहिणार ही व्हॅल्यू. सो मी इथं असं लिहिणार tan इनवर्स ऑफ, असं कसं लिहिणार 2x प्लस 1. ठीक आहे, बघा हेच पहिलं पाहिजे, हे सेकंड असेल तर हे साइन मध्ये चेंज होऊ शकतं. सो हे फर्स्ट पाहिजे. ओके, मायनस 3x मायनस 4. ओके, अपॉन 1 प्लस 2x प्लस 1 आणि 3x मायनस 4. ठीक आहे, चला आता रफ करते. आता बघा व्यवस्थित लक्ष द्या. हा फॉर्म्युला काय, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं पाहिजे. सो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं आहे. ठीक आहे, चला मग आता मी डायरेक्ट tan इनवर्स ऑफ दिस टर्म लिहू शकतो. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ दिस टर्म, विच टर्म that is 2x plus 1 and second term is minus tan inverse of 3x minus 4. 3x minus 4. ओके, हे कंडिशन सॅटिस्फाय झाले. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. सो इथे येणार dy by dx इक्वल टू tan inverse of I. So that time 1 by 1 plus. ओके, 1 by 1 plus ह्याचा स्क्वेअर. सो ह्याचा स्क्वेअर काय तो 2x प्लस 1 चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 1 चा काढावा लागेल. कोणाचा काढणार 2x प्लस 1 चा, मध्ये मायनस आहे सो मायनस. ह्याचा काय येणार 1 अपॉन 1 प्लस 3x मायनस 4 चा स्क्वेअर. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार 3x मायनस 4 चा काढावं लागेल. ओके, 3x मायनस 4. ओके, चला काय काय ते बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 बाजूला येणार आणि x चा काय तर 1. सो ओनली रिमेनिंग इज 2. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 काय तर 0, नाही लिहिलं तरी चालेल. ओके, मग ही खालची टर्म ऍज इट इज 1 प्लस 2x प्लस 1. ओके, ज्यांना हे स्प्लिट करायचं स्प्लिट करू शकता. मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतं सो ओनली 3 राहणार. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 काय येणार कॉन्स्टंट 0, नाही लिहिलं तरी चालेल. सो दॅट टाइम 1 प्लस 3x मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे, काढ स्क्रीनशॉट आता. चला ह्या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन बघा. 1.2 मध्ये खूप क्वेश्चन होते. ठीक आहे, ते संपवता खूप वेळ लागला. ठीक आहे, चला लास्ट क्वेश्चन बघा काय आहे. y इक्वल टू कॉट इनवर्स आहे. सो कॉट आहे, पहिले कन्वर्ट कशामध्ये करणार tan मध्ये. सो मी करणार इथे लिहिणार y इक्वल टू tan इनवर्स ऑफ ही टर्म वर आणि ही टर्म खाली. सो दॅट टाइम 3x प्लस 2 ऍज इट इज. आणि ही टर्म खाली येणार 4 मायनस x मायनस 2x स्क्वेअर. ओके, हा आता काय करणार, आता तुम्हाला करत असताना बघा इथं वर काय आहे. चला एक काम करतो, 4 मायनस एक्स मायनस 2x स्क्वेअर आहे. इथं 1 आहे का 1, इथं 1 होता. ठीक आहे, इथं 1 आहे का नाहीये. सो मी इथं 1 ऍडजस्ट करणार. सो इथे येणार tan इनवर्स ऑफ दॅट इज 3x प्लस 2 अपॉन 1 नी मी ऍड करणार आणि 1 नी सबट्रॅक्ट करणार.
ठीक आहे, हे झालं ऍडजस्टमेंट. आणि बाकीची टर्म ऍज इट इज 4 मायनस एक्स मायनस 2x². ठीक आहे, हे तुम्हाला माहिती. नाव नेक्स्ट tan इनवर्स ऑफ 3x प्लस 2 अपॉन -1 प्लस 4 किती येतात रे? 1, दॅट इज 4 मधून 1 गेले, प्लस किती राहिले? दॅट इज 3 राहिले, मायनस एक्स ऍज इट इज मायनस 2x². ठीक आहे. आणि हा आता नीट समजून घ्या, x² ची व्हॅल्यू कधीच निगेटिव्ह नसते, एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळेस मी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करेल त्यावेळेस मला x² चा कोइफिशियंट जो आहे तो मला पॉझिटिव्हच पाहिजे. काय पाहिजे? पॉझिटिव्ह. सो मी काय करणार, ह्याला पॉझिटिव्ह कसं आणणार? सो tan इनवर्स ऑफ, ठीक आहे, 3x प्लस 2 अपॉन हे 1 ऍज इट इज. मग मी ह्याच्यातून मी मायनस कॉमन काढतो. ठीक आहे, मग मी ह्याच्यातून मायनस कॉमन काढल्यावर काय येणार? सो दॅट इज मायनस कॉमन. सो बघा ही व्हॅल्यू पुढे लिहितो, 2x² प्लस एक्स होणार, मायनस एक्स आहे. सो प्लस एक्स प्लस 3 आहे, तिकडे गेला म्हणजे प्लस 3 आहे, बाहेर मायनस आहे. सो मायनस 3. बघा मायनस इंटू प्लस, सो मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, अँड मायनस गेट प्लस. सो फक्त मी काय केलंय, एवढ्या टर्म मधून मायनस कॉमन काढलंय. पण का काढलंय? कारण x² चा कोइफिशियंट निगेटिव्ह आहे, सो म्हणून मी निगेटिव्ह कॉमन काढलं. ओके. मग आता ह्याचे फॅक्टर पाडा. ह्याचे फॅक्टर काय येतील? ह्याचे फॅक्टर हे आहेत. ठीक आहे, मग तुम्हाला फॅक्टर पाडता येईल. ओके, साईडला फॅक्टर पाडायचे, सॉल्व बाय फॅक्टरायझेशन साईडला काढायचे, ह्याच्यामध्ये काही करायचं नाही एक्स्ट्रा. ह्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला हे फॅक्टर लिहावं लागेल. ठीक आहे, काय काय फॅक्टर आहेत? y इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3x प्लस 2 अपॉन 1 मायनस, सो दिस फॅक्टर ऍज इट इज, सो 2x प्लस 3 आणि x मायनस 1 ऍज इट इज. ठीक आहे, इथं मायनस आहे, सो ह्या फॅक्टरची ऍडिशन असणार. ठीक आहे, ह्या फॅक्टरची ऍडिशन केल्यावर मला ही व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, बघा ना इथं मायनस आहे, सो इथं जर मायनस असेल तर फॉर्म्युलेमध्ये वर प्लसच पाहिजे. सो मी ह्यांची ऍडिशन केल्यावर तरच मला ही व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, समजलं का? मग फॉर्म्युला अप्लाय करा. म्हणजे ऍक्च्युली असं आहे ना, y इक्वल टू tan इनवर्स ऑफ दॅट इज 2x प्लस 3 प्लस x मायनस 1, ओके, अपॉन 1 मायनस 2x प्लस 3 अँड x मायनस 1. ओके, दिस टर्म ऍज इट इज. मग फॉर्म्युला अप्लाय करा, मग फायनल आन्सर काढा. ठीक आहे, तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. हा क्वेश्चन तुम्ही नक्की करा कम्प्लीट. ओके, आणि 1.3 मी उद्यापासून स्टार्ट करणार आहे. प्लीज सगळ्यांनी लाईव्ह या, आणि त्यावेळेस मी परत बेसलाईन थोडं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तेव्हा तरी तुम्हाला समजेल. 1.3 साठी मी परत थोडं बेस सांगत जाईल. ठीक आहे, तिथं फॉर्म्युले पण एक्स्ट्रा सांगेल, काय काय यूज करायचे काय काय नाही. सो तुम्ही उद्या पण 1:30 वाजता लाईव्ह या. आणि ग्रुपमध्ये जे आहे ना, ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे त्यांनी ऍड करा. ओके, चला तोपर्यंत बाय बाय.